नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण लिट लकार म्हणजे रम्य संस्कृतम लकार जगतमध्ये जो ब टॉपिक आहे लिट लकार, तर त्या लिट लकाराची प्रस्तावना, लिट लकार म्हणजे नेमकं काय, लिट लकार कशा धातूंचा तयार होतो, त्याचे काय प्रकार पडतात, या बाबतीत थोडी प्रास्ताविक माहिती आपण घेतली. आज आपण लिट लकाराचा अभ्यास करू. तर लिट लकार जो आहे त्या लिट लकाराचे दोन भाग पडतात. एक आहे, काल आपण ते बघितलं होतं, लिट लकाराचे दोन भाग पडतात, एक अभ्यस्त लिट लकार आणि एक आमंत लिट लकार. तर अभ्यस्त लिट लकार म्हणजे काय ते आज आपण व्यवस्थित अभ्यस्त लिट लकार हा ना प्रथम ते नवम गणपर्यंतम धातव, 1 ते 9 गणातले जे धातू आहे आणि केचन अपवादा, काही अपवादात्मक जे धातू आहे त्यांचा अभ्यस्त लिट लकार तयार होतो. तत्पूर्वी आपण लिट लकाराचे प्रत्यय इथं बघून घेऊ. परस्मैपदी प्रत्यय आहे अ, अतुस आणि उस. धातूमध्ये अ, अतुह आणि उहू असं प्रथम पुरुषाचे रूप येतील आणि आत्मनेय पदात ए, आते आणि इरी असे ते प्रत्यय आहेत. तर आता आपण अभ्यस्त लिट लकाराचे जे रूप त्यांनी खाली दिलेले आहे तर ते रूप आपण आता समजून घेऊ. सर्वप्रथम अभ्यस्त लिट लकार कसा ओळखतात हे त्यांनी इथं दिलेलं आहे. बघा, ते असं म्हणताय, अभ्यासः नाम पुनरावृत्ती. अभ्यास म्हणजे कृतस्य पुनः पुनः करणे, म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करतात त्याला अभ्यास असं म्हणतात. अतः प्रथम वर्णस्य पुनरावृत्ती यस्मिन् भवति स अभ्यस्त परोक्ष भूतकाळः. म्हणजे जिथं पहिल्या वर्णाची पुनरावृत्ती होते त्याला अभ्यस्त परोक्ष भूतकाळ असं म्हणतात. बघा, यात दा, ददौ, ददतुः, ददुः. इथं दा या द वर्णाची पुनरावृत्ती झाली. ददौ, ददतुः, ददुः. पा, पपौ, पपतुः, पपुः. वर्णाची पुनरावृत्ती त्याला अभ्यस्त लिट लकार म्हणणार. न्या, जज्ञौ, जज्ञतुः, जज्ञुः. दृश, ददर्श, ददृशतुः, ददृशुः. आणि या, ययौ, ययतुः, ययुः. तर अभ्यस्त, अभ्यासचा अर्थ पुनरावृत्ती. वर्णांची तर पुनरावृत्ती होते म्हणून या लकाराला त्यांनी अभ्यस्त लिट लकार असं नाव दिलेले आहे. तर अभ्यस्त लिट लकार पुन्हा एकदा त्यांनी व्याख्या दिली आहे. अभ्यस्त नाम पुनरावृत्ती, अतः प्रथम वर्णस्य पुनरावृत्ती यस्मिन् भवति स अभ्यस्त परोक्ष भूतकाल इति उच्यते. यस्य वर्णस्य पुनरावृत्ती यस्मिन् काले भवति स अभ्यस्त लिट लकारः वर्तते. आता इथं अभ्यस्त परोक्ष भूतकाळची रूपं दिलेली आहे. आपण ती रूपं व्यवस्थित बघू, तुम्हाला व्यवस्थित दिसावी म्हणून थोडं इथं झूम केलेलं आहे. मी अशा आशा करतो दिसत असेल. पहिले मूळ धातू आहे, मग प्रथम पुरुष एकवचन, प्रथम पुरुष द्विवचन, प्रथम पुरुष बहुवचन, अशा प्रकारची रूपं आहेत. गम पहिला गण परस्मैपद आहे. जगाम, जगमतुः, जगमुः. त्यानंतर एक चर, चचार, चेरतुः, चेरुः. नंतर एक तृ, ततार, तेरतुः, तेरुः. नंतर एक नम, ननाम, नेमतुः, नेमुः. पुढे दिले त्यांनी पपात, पेततुः, पेतुः. नि, निनाय, निन्यतुः, निन्युः. बुद, बुबोद, बुबुदतुः, बुबुदुः. दा, ददौ, ददतुः, ददुः. मुच, मुमोच, मुमुचतुः, मुमुचुः. भुज, बुबोज, बुबुजतुः, बुबुजुः. कृ, चकार, चक्रतुः, चक्रुः. आणि ज्ञा, जज्ञौ, जज्ञतुः, जज्ञुः. पुढे आहे वच, उवाच, उचतुः, उचुः. हन, जघान, जग्नतुः, जग्नुः. पुढे लिख, लिलेख, लिलिखतुः, लिलिखुः. नृत, ननर्त, ननृततुः, ननृतुः.
पुढे दिले त्यांनी शक, शशाक, शेकतुः, शेकुः, श्रु, शुश्राव, शुश्रवतुः, शुश्रुवुः, बंध, बबंध, बबंधतुः, बबंधुः, कृश, चुक्रोश, चुक्रुशतुः, चुक्रुषुः, भू, बभूव, बभूवतुः, बभूवुः, वस, उवास, उशतुः, उषुः, अस, आस, आसतुः, आसुः, आणि शेवटचा आहे भंज, बभंज, बभंजतुः, बभंजुः. आता याच्यात जी सगळी रूपं तुम्ही बघितली ही फक्त 1 ते 9 गणातली परस्मैक पदातली अभ्यस्त लिट लकाराची रूपं आहेत. लिट लकार आत्मनेपद अभ्यस्तची रूपं आहेत. आपण आधी जी बघितली ती सगळी परस्मय पदाची रूपं होती. आता ही लिट लकार आत्मनेपद रूपं आहेत. भाष, बभाषे, बभाषाते, बभाषिरे, रम, रेमे, रेमाते, रेमिरे, वंद, ववंदे, ववंदाते, ववंदिरे, वृद, ववृधे, ववृधाते, ववृदिरे, मन, मेने, मेनाते, मेनिरे, आणि नि, निन्ने, निन्याते, निन्निरे. पुढे आत्मनेपदातली अजून रूपं त्यांनी इथे दिली आहे. बुध, बुबुधे, बुबुधाते, बुबुधिरे, दा, ददे, ददाते, ददिरे, मुच, मुमुचे, मुमुचाते, मुमुचिरे, भुज, बुबुजे, बुबुजाते, बुबुजिरे, कृ, चक्रे, चक्राते, चक्रिरे, आणि ज्ञा, जज्ञे, जज्ञाते, जज्ञिरे. ही जी सगळी रूपं तुम्ही आत्ता बघितली ही सगळी अभ्यस्त परोक्ष भूतकाळाची आधी परस्मैपदी रूपं होती आणि नंतर ही आत्मनेपदी रूपं होती. आता याच्यामध्ये मध्यम आणि उत्तम पुरुष नसल्यामुळे फक्त प्रथम पुरुषाची रूपं ही रोज रेग्युलरली उजळणी करून तुम्हाला ती पाठ करणं अतिशय गरजेची आहे. त्यामुळे मग तुम्ही जर रेग्युलरली याचं वाचन पाठांतर केलं तर तुम्हाला ती ओळखायला सोपी पडते. आता लिट लकाराचा आपण दुसरा भाग बघू. त्याला आमंत लिट लकार असं म्हणतात. हा केवळ दशम गणाची रूपं आणि काही ई, अ, उ या स्वरांनी चालवणारी काही रूपं असतात. त्यांची अभ्यस्त रूपं न होता आमंत परोक्ष भूतकाळ त्याची रूपं होतात. ती रूपं नेमकी होतात कशी ती आपण इथं समजून घेऊ. सगळ्यात पहिले मूळ धातू घ्यावा लागेल. दशम गणाचा मूळ धातू घेतला पूज, त्यात त्याचं विकरण आला अय, त्यानंतर आम प्रत्ययाला आमंत अंग आलं पूजयाम, आणि या आमंत लिट लकार बनण्यासाठी तुम्हाला अनुक्रमे अस, भू आणि कृ या धातूंची अभ्यस्त रूपं घेणं अपेक्षित आहे. मग आस, बभुव, चकार आणि चक्रे ही जी 4 रूपं आहे ना ही अस, भू आणि कृची अनुक्रमे अभ्यस्त परोक्ष भूतकाळाची रूपं आहे जी आमंतमध्ये प्रत्ययाचं कार्य करतात. मग तो पूजयामला जर आपण आस प्रत्यय लावला तर पूजयाम आस असं रूप तयार झालं. ऑप्शन लेवलला बभुव लावला तर पूजयाम बभुव, चकार लावला तर पूजयाम चकार आणि चक्र लावला तर पूजयाम चक्रे. अशा प्रकारे आमंत क्रियापदे तयार होतात. म्हणजे आमंत परोक्ष भूतकाळामध्ये प्रथम पुरुषाची एकवचनाची 4 रूपं आहेत. तुम्ही आस, बभुव, चकार, चक्रे या 4 पैकी कुठल्याही अभ्यस्त क्रियापदांचा उपयोग प्रत्यय म्हणून आमंतमध्ये करू शकतात. त्यासाठी त्यांनी खाली ही रूपं व्यवस्थित दिलेली आहे. आमंत परोक्ष भूतकाळामध्ये ही रूपं अशा प्रकारे तयार होतात. आपण जर मूळ धातू घेतला कथ तर त्याची प्रथम पुरुष एकवचनात 4 रूपं येतात, द्विवचनात 4, बहुवचनात 4. 4 पैकी कुठला पण एक रूप तुम्ही वापरू शकता. आता आपण ती रूपं समजून घेऊ. कथ, कथयामास, कथयामासतुः, कथयामासुः. पुढे कथ, कथयाम बभूव, कथयाम बभूवतुः, कथयाम बभूवुः. कथ, कथयान चकार, कथयान चक्रतुः, कथयान चक्रुः. कथ, कथयान चक्रे, कथयान चक्राते, कथयान चक्रिरे. त्याच पद्धतीत पूजा घेतलं
तर पूजच येईल पूजयामास, पूजयामासतुः, पूजयामासुः. पूजक पुन्हा घेतलं पूजयाम बभूव, पूजयाम बभूवतुः, पूजयाम बभूवुः. पूजयाञ्चकार, पूजयाञ्चक्रतुः, पूजयाञ्चक्रुः. पूजयाञ्चक्रे, पूजयाञ्चक्राते, पूजयाञ्चक्रिरे. आता ईक्ष हा तसं पाहिलं तर हा प्रथम गणात जातोय, पण त्याची ईने सुरुवात झाली म्हणून त्याला आमंतमध्ये घेतलंय, अभ्यस्तमध्ये घेतलेलं नाहीये. तर त्याची रूपं अशी येतील ईक्ष, ईक्षामास, ईक्षामासतुः, ईक्षामासुः. ईक्षां बभूव, ईक्षां बभूवतुः, ईक्षां बभूवुः. ईक्षांचक्रे, ईक्षांचक्राते, ईक्षांचक्रिरे. आता इथे ईक्षांचकार का आलं नाही अशी शंका येऊ शकते, कारण कृचं चकारचं रूप वापरलं. तर कृ हा परस्मयपदी धातू आहे आणि ईक्षा हा नॉर्मली आत्मनेपदी धातू आहे, त्यामुळे त्याला आत्मनेपदीच प्रत्यय लावलेले आहे. त्यानंतर गम धातू पण दिलेला आहे. याचं निजंत नावाचं एक रूप तयार होतं. हा एक मोठा वेगळा टॉपिक आहे, तो जेव्हा पुढे येईल सेकंड टर्मला तेव्हा आपण त्याचा अभ्यास करू. इथं फक्त त्यांनी निजंतचं एक रूप दिलेलं. गम आहे गमयामास, गमयामासतुः, गमयामासुः. गम गमयां बभूव, गमयां बभूवतुः, गमयां बभूवुः. गम गमयांचकार, गमयांचक्रतुः, गमयांचक्रुः. आणि गमयांचक्रे, गमयांचक्राते, गमयांचक्रिरे. ही निजंतची रूप आहे. गमची ऑलरेडी अभ्यस्त रूप होतात जगाम, जगमतुः, जगमे. त्याचं प्रयोजक रूप त्यांनी इथे एक गाईडलाईन म्हणून दिलेलं आहे. जेव्हा प्रयोजक टॉपिक येईल तेव्हा त्याबद्दल मी तुम्हाला अधिक विस्तृत पद्धतीने सांगेल. फक्त इथे उदाहरणास्वरूप त्यांनी निजंतचं एक रूप इथं दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही अभ्यस्त आणि आमंत परोक्ष भूतकाळाची रूपं होती. या रूपांतर तुम्ही रेग्युलरली वाचन करून ही लवकरात लवकर तुमच्या पाठांतर मी घोकमपट्टीने म्हणते, पण लवकरात लवकर ही अवगत होणं गरजेचं आहे. त्यामुळे मग अभ्यास कृतस्य पुन्हा पुन्हा करणीयम. माझी अपेक्षा हीच आहे की ही जी रूपं आहे ना, ही रूपं रोज तुम्ही पुन्हा 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 रिवाइंड करा. ही रिवाइंड केल्यानेच तुम्हाला ती लवकरात लवकर समजतील. मी अशी आशा करतो की अभ्यस्त आणि आमंत ही रूपं कशा प्रकारे यांचं वाचन करायला पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच समजलं असेल. त्याचा पुन्हा पुन्हा सराव करा आणि हा टॉपिक चांगल्या पद्धतीने समजून घ्या. नमस्कार.